प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर अयोध्येमध्ये उभारण्यात आलेलं राम मंदिर लोकांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय. मात्र याच अयोध्येमधील श्रीराम मंदिरामध्ये लोकांच्या श्रद्धेचा खेळ मांडला गेलाय. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये 1400 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. सुरुवातीला 5 ते 7 कोटींची ही चोरी असू शकते असं म्हटलं गेलं. मात्र दैनिक भास्करने 200 कोटीहून अधिकचा घोटाळा असू शकतो असा अंदाज वर्तवलाय. अयोध्येमधील श्रीराम मंदिरामध्ये दर महिन्याला सरासरी 30 ते 45 लाख लोक येतात. दिवसाला दानपेटीमध्ये सरासरी 8 ते 10 लाख रुपये दान येत असतं. राम मंदिरामध्ये एकूण 40 अशा दानपेट्या आहेत. 6 वर्षामध्ये दानातून ट्रस्टमध्ये अंदाजे 4575 कोटींचं दान जमा झालंय आणि त्यातून 2024-25 मध्ये ट्रस्टला 327 कोटी फक्त व्याज मिळालंय. मंदिर लेखापालांनी सगळ्यात आधी हे प्रकरण उजेडात आणलं. मात्र त्यानंतर त्यांनाच पदावरून हटवलं गेल्याचा आरोप लेखपालांनी केलाय. आता सध्या उत्तर प्रदेश सरकारने दानपेटीमधील चोरी प्रकरणी SIT स्थापन केलेली आहे. रिपोर्टनुसार दानपेटीमधल्या नोटांची मोजदाद करणारे मंदिराचे जवळपास 50 कर्मचारी सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत. रामाच्या दानपेटीमधील रक्कम मोजण्यासाठी एकूण 50 कर्मचारी हे तैनात होते. त्यापैकी 24 कर्मचारी नोटा मोजून त्यांची बंडलं बनवायचे. हे 24 कर्मचारी एका खाजगी कंपनीद्वारे ट्रस्टनं नेमलेले आहेत. या 24 कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ट्रस्टने 12 लोक नेमले होते आणि त्यांचं काम होतं नोटा मोजणाऱ्या या 24 लोकांवर लक्ष ठेवण्याचं. याशिवाय पैशांच्या ऑडिटसाठी SBI, TCS या कंपनीचे 14 सदस्य या 50 कर्मचाऱ्यांमध्ये होते आणि त्यापैकी पोलिसांनी आतापर्यंत फक्त 5 कर्मचाऱ्यांकडनं 2 कोटीची रोकड, 1 कार आणि 3 महागडे iPhone हस्तगत केले. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा सहकारी टिन्नू यादवकडे 50 कोटीहून जास्तीची संपत्ती आढळली. हा टिन्नू याआधी अयोध्येमध्ये रिक्षा चालवत होता. सद्यस्थितीमध्ये अयोध्येमधल्या 3 वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये तो व्यावसायिक पार्टनर आहे आणि त्याची इतर मालमत्ता समोर येण्याचा अंदाज आहे. घोटाळ्याचा सगळ्यात आधी आरोप करणारे लेखापाल यांनी टिन्नू यादवच्या संपूर्ण कारभाराचा पाढा वाचलाय. याशिवाय KD तिवारी या नावाच्या व्यक्ती दानात मिळालेले सोन्या चांदीचे दागिने सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. माहितीनुसार ते देखील आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत. काल पोलिसांनी लवकुश मिश्रा नावाच्या एका व्यक्तीच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरामधून 10 लाख रुपये जप्त करण्यात आली. माहितीनुसार यापैकी काही पैसे कपाटात होते तर काही चक्क शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आले होते. अयोध्येमध्ये काही लोक अचानकपणे श्रीमंत झाल्याच्या चर्चा होत आहेत. मंदिराशी संबंधित काही कर्मचारी ज्यांच्याकडे अगदी 2 वर्षापूर्वी साधी सायकल सुद्धा नव्हती, ते आता मोठमोठ्या कार, बंगले आणि जमिनी याचे मालक झालेत. महागड्या जमिनी खरेदी केल्यात, संपत्ती खरेदी केलेली आहे. लेखापालांनी तर दानपेटी रूममधील CCTV हटवले गेलेत असाही आरोप केला. तर शंकराचार्य, अभिमुक्तेश्वर यांच्यासहित इतर अनेक लोकांनी याबद्दल थेट मंदिर ट्रस्टींवरच्या प्रमुखांकडे बोट दाखवले. ट्रस्टनं मात्र सगळे आरोप नाकारलेत. मात्र या सगळ्यामध्ये इतक्या मोठ्या चोरीची जर नोंद होत असेल किंवा इतक्या मोठ्या चोरीचा आरोप होत असेल तर या सगळ्यामध्ये सत्य बाहेर येणं गरजेचं आहे. कारण प्रश्न आस्थेचा आहे, पारदर्शकतेचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.